त्यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडलेली आहे, त्याच्यामध्ये काही वावगं नाही. एकत्रित बसून हा निर्णय झाला असता तर योग्य झाला असता. जळगावच्या लोकसभेवर दावा केलाय त्यांनी. कानावर हा विषय घालण्यात आला होता की डिप्युटी शिफारस होती का? काही शिफारस नव्हती आणि ते तिकडनं वरतूनच ते आलेलं आहे. अशा पद्धतीने नियुक्ती होत नाही, पण तरी सुद्धा आम्ही तिघंजण सामंजस्याने या नियुक्तीवर विचार करून योग्य तर नाही घेऊ. जळगावच्या जागेवर नियुक्त्या रद्द होतील का? पालकमंत्र्यांच्या हे बघा, पाऊल टाकलं जात नाही. आम्ही तिघंजण बऱ्यापैकी संसार करतोय, त्याच्यामध्ये तडजोड करू. परंतु हाच मेन प्रश्न आहे भाऊ. बैठकीमध्ये ठरवू. बघ, एक विषय जे तुम्ही आपलं पिंपळाणा उड्डाणपुलाचं उद्घाटन केलं आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी त्या ठिकाणी जे फलक ते राजकारण म्हणजे दोघांच्या नाराजी होती आणि दुसऱ्या दिवशी ते फलक फुटले, म्हणजे नेमकं तुमच्यात काही वाद होते का? नाही, मी स्वतः उलट सांगितलं होतं की मंत्र्यांचं नाव प्रोटोकॉल प्रमाणे अनिल भाईदास पाटील आणि गिरीश महाजन यांचं नाव प्रोटोकॉल प्रमाणे त्या बोर्डावर आलं पाहिजे होतं. हे तर मी जगजाहीर भाषणामध्ये बोललो. कारण की शेवटी माणसाला महत्त्व नाही, त्याच्या पदाला महत्त्व आहे. या गावाने जर लोकनियुक्त सरपंच लोकांनी केलेला आहे तर आपण त्याला मान्य केलं पाहिजे. त्याप्रमाणे जर सरकारमध्ये तो मंत्री आहे तर त्यांनी त्यांना मान्य केलं पाहिजे होतं आणि त्यांचं नाव नसल्याची नाराजी मी स्वतः व्यक्त केली आहे. त्यामुळे आमच्यात वैर असल्याचा काही विषय येत नाही. आता घरांचा भाऊ, विचार. जळगावच्या जागेवर वेळ आता जसं येईल तशा पद्धतीनं पाहू. यांच्या बोलण्याला काही अर्थ नाहीये. शेवटी आता त्यांच्याकडे दुसरा काही मार्ग राहिला नाहीये. आमचं काम आहे लोकांचं काम करावं, बस एवढंच माहिती आहे आम्हाला. संजय राऊतांनी परत टीका केली आज की चिमणराव पाटलांनी माझ्याकडे तक्रार केली होती. कोरोना घोटाळा गुलाबराव पाटलांनी केलाय, त्याची चौकशी करा अशी त्याची मागणी केली. हे आपसात भांडण लावण्याचं काम केल्याशिवाय दुसरं काही जमत नाही. स्वतःचे आमदार सांभाळता आले नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे आमच्यामध्ये असं काही विषय नाही आहे. या गोष्टी झालेल्या आहेत. कोणतरी काळे नावाचा माणूस कोर्टात गेला होता, कोर्टामध्ये ती केस या ठिकाणी फेटाळलेली आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये सगळे अधिकार हे कलेक्टरचे असतात, कारण की तो या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनचा अध्यक्ष असतो. पालकमंत्र्याचा काही त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात संबंध येत नाही. पालकमंत्री फक्त सूचना करत असतो. त्यामुळे निश्चितपणाने आपसामध्ये भानगड लावण्याचं काम हे करतायत. राऊतांनी पहिले राहिलेले जे 16 आमदार आहेत ते सांभाळावे. अजित पवार असतील या सर्वांना का कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे भविष्यात? वेळ आता जसं येईल तशा पद्धतीनं पाहू. यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे. शेवटी आता त्यांच्याकडे दुसरा काही मार्ग राहिला नाही आहे. आमचं काम आहे लोकांचं काम करावं, बस एवढंच माहिती आहे आम्हाला. संजय राऊतांनी पण केलं आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी त्या ठिकाणी जे फलक होते ते फोडण्यात आले होते. ते राजकारण म्हणजे दोघांच्या नाराजी होती आणि दुसऱ्या दिवशी ते फलक फुटते, म्हणजे नेमकं तुमच्यात काही वाद होते का? नाही, मी स्वतः उलट सांगितलं होतं की मंत्र्यांचं नाव प्रोटोकॉलप्रमाणे अनिल भाईदास पाटील आणि गिरीश महाजन यांचं नाव प्रोटोकॉलप्रमाणे त्या बोर्डावर आलं पाहिजे होतं. हे तर मी जगजाहीर भाषणामध्ये बोललो. कारण की शेवटी माणसाला महत्त्व नाही, त्याच्या पदाला महत्त्व आहे. या गावाने जर लोकनियुक्त सरपंच लोकांनी केलेला आहे तर आपण त्याला मान्य केलं पाहिजे. त्याप्रमाणे जर सरकारमध्ये तो मंत्री आहे तर त्यांनी त्यांना मान्य केलं पाहिजे होतं आणि त्यांचं नाव नसल्याची नाराजी मी स्वतः व्यक्त केली आहे. त्यामुळे आमच्यात वैर असल्याचा काही विषय येत नाही. तोडफोड झाली होत्या कोणशिलेची दुसऱ्या दिवशी सायंकाळी, हे योग्य वाटतं? आता घरांचा भाऊ, विचार. जळगावच्या जागेवर बस रे. वाटप सुरू झालेलं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये मदतीत कधी पोहोचेल? सगळीकडेच आता मदतीचं वाटप सुरू झालेलं आहे. आपल्याकडेही दोन 3 दिवसामध्ये मदत सुरू होईल. कारण की टप्प्याटप्प्याने हे पैसे येत आहेत. पण शेवटी फायनल आकड्याला आल्यानंतर अधिवेशनामध्ये या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मागणी केली होती की लोकांना लवकर मदत पाठवा. त्याप्रमाणे मदत सुरू झालेली आहे. भाऊ, जितेंद्र आव्हाडांनी ठिकाणी माझ्याकडे तक्रार केली होती. कोरोना घोटाळा गुलाबराव पाटलांनी केला आहे, त्याची चौकशी करा अशी त्याची मागणी केली. ते आपसात भांडण लावण्याचं काम केल्याशिवाय दुसरं काही जमत नाही. स्वतःचे आमदार सांभाळता आले नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे आमच्यामध्ये असं काही विषय नाही आहे. या गोष्टी झालेल्या आहेत. कोणतरी काळे नावाचा माणूस कोर्टात गेला होता, कोर्टामध्ये ती केस या ठिकाणी फेटाळलेली आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये सगळे अधिकार हे कलेक्टरचे असतात, कारण की तो या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनचा अध्यक्ष असतो. पालकमंत्र्याचा काही त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात संबंध येत नाही. पालकमंत्री फक्त सूचना करत असतो. त्यामुळे निश्चितपणाने आपसामध्ये भानगड लावण्याचं काम हे करतायत. राऊतांनी पहिले राहिलेले जे 16 आमदार आहेत ते सांभाळावे. भाऊ, जितेंद्र पवार गट आणि शिंदे गटात जळगाव जिल्ह्यात थोडी खडाजंगी, तुमच्या जिल्हा प्रमुखांनी जोरदार प्रत्युत्तर त्यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडलेली आहे, त्याच्यामध्ये काही वावगं नाही. एकत्रित बसून हा निर्णय झाला असता तर योग्य झाला असता. जळगावच्या लोकसभेवर दावा केलाय त्यांनी. कानावर हा विषय घालण्यात आला होता की डिप्युटी नियुक्ती आहे का? तुमची शिफारस होती का? काही शिफारस नव्हती आणि ते तिकडनं वरतूनच ते आलेलं आहे. अशा पद्धतीने नियुक्ती होत नाही, पण तरी सुद्धा आम्ही
तिघंजण सामंजस्याने या नियुक्तीवर विचार करून योग्य तर नाही घेऊ. जळगावच्या जागेवर नियुक्त्या रद्द होतील का? कारण पालकमंत्र्यांच्या हे बघा, पाऊल टाकलं जात नाही. आम्ही तिघंजण बऱ्यापैकी संसार करतो आहे, त्याच्यामध्ये तडजोड करू. परंतु त्या नियुक्त्या रद्द होतील का हाच मेन प्रश्न आहे भाऊ. बैठकीमध्ये ठरवू. मग एक विषय जे तुम्ही झाली भाजपची आणि संघ परिवाराची, आणि त्यात असं ठरलं की भाजप स्वतंत्र निवडणूक लढवेल. आपल्याला त्याच्यातली काही आयडिया नाही, आणि जसे निर्णय होतील आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी नेता मानतो, ते ज्याप्रमाणे निर्णय घेतील त्यांच्याबरोबर आम्ही काम करू. लोकसभा निवडणुका लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे कोण आणि अजित पवार कोणाशी भाजप खेळी करणार आहे असं म्हणताय. हे बघा, आता आम्ही जे आहे ते एकनाथ शिंदेंच्या भरोशावर आहोत आणि ते सांगतील त्या पद्धतीने काम करू. कोणत्या पक्षावर लढायचं, अपक्ष लढायचं, काय करायचं, शेवटी इथे असेल मनाच्या देवाच्या मनी तर घरी चालून येतं ते, त्यामुळे ते टेन्शन घेऊ नका आपण. ठीक आहे. भाऊ शेवटचा प्रश्न